चांगल्या प्रकारचं वर्तन असावं लागतं, कोणालाही पण न दुखावून काम करण्याची जिद्द असावी लागते. या पंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी बाळासाहेब अंकुश डांगे कवठे टाकळी आजी जिल्हा परिषद गटातून, त्याचप्रमाणे टाकळी आजी जांबूत पंचायत समिती गणातून पवित्रताई नवनाथ शेलार आणि कवठेमाई गणातून जयश्रीताई भाऊसाहेब लंगे या तीनही उमेदवार मशालीच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवित आहे. आज 8 दिवसापासून प्रचार चालू आहे. आम्ही कुठेही सभा घेतली नाही, कोपरा सभा सुद्धा घेतली नाही. आम्ही घरोघर जाऊन प्रचार करतोय. त्याचं कारण असे की पुढचे उमेदवार ताकदवान आहेत, पैसे नाही, आणि सभा घ्यायची म्हटलं तर पैसे लागतात. त्याच्यापेक्षा महत्वाचं आपल्याकडून कोणताही अपशब्द प्रचारादरम्यान जाऊ नये म्हणून याची आपण काळजी घेतो. परंतु 2-4 दिवसापासून आम्हाला ऐकायला येतं हा जातीयवाद करतो, तो जातीयवाद करतो. आम्ही सभाच घेतली नाही, कुठं आमचं स्टेटमेंटच आलं नाही एकाही उमेदवाराचं किंवा या कार्यकर्त्यांचं. जातीवाद कोण करतो हे ज्याचं त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जातीवादाचा तर मुळात विषयच नाही, कारण मी ज्या समाजात वावरतो माझ्याबरोबर सर्व समाजातले लोक कायम रोज असतात. मी त्यांना त्यांच्या सुखदुःखात कायमचा सहभागी असतो, अडीअडचणीमध्ये सहभागी असतो. त्याच्यामुळे जातीवाद करणं जातीचा तर विषयच नाही. पण मी कधी धर्मवाद सुद्धा केला नाही. मला बौद्ध धर्मातले जोडीदार आहेत, इस्लाम धर्मातले जोडीदार आहेत, ख्रिश्चन धर्मातले सुद्धा जोडीदार आहेत. जात ही तर हिंदू धर्मात आहे फक्त, बाकीच्या धर्मात जातच नाही. त्याच्यामुळे मी जातीचा विषय न घेता धर्माचाच विषय घेतो. मी धर्मवाद सुद्धा कधी केला नाही. कोणत्याही धर्माचा माणूस असू द्या, त्याच्याबरोबर रोजच्या आपल्या घरच्या माणसासारखंच माझं वर्तन असते. परंतु ही निवडणूक लढवायच्या टायमाला किंवा उमेदवारी मी जिल्हा परिषद लढवायची म्हणून चर्चा चालू झाली, त्यावेळेला मला लोक म्हणायची अरे यांच्याकडे 40 कोटी रुपये आलेत, ते लय पैसे वाटणार. म्हणलं आता पैसे त्यांच्याकडे आलेत म्हणले ते वाटतील, आपल्याकडे नाही म्हणले आपण वाटू शकत नाही ना. दुसऱ्या उमेदवार आले म्हणायचे तुम्ही पंचायत समिती लढा, आम्ही 25 एकर जमीन विकलेली, आम्ही लय पैसे वाटणार. तिसरा उमेदवार म्हणायचा आमच्याकडे लय पैसे, तुम्ही आमच्या बरोबर पंचायत समिती लढा. मी त्या सर्वांची सगळं बैठकी केल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला दोघांना कोणाला माझ्या बरोबर पंचायत समिती लढायची ऐकली तर मी तयार आहे. ही निवडणूक किंवा सत्ता हे काही वडिलोपार्जित कोणाला मिळालेलं नाही. ही नाही तशी दिली तर मग हिसकून घ्यायची तयारी ठेवावी लागते. त्याच्यामुळे मी असं ठरवलं जे काय होईल जनतेच्या कोर्टात ते जनता निर्णय घेईल. जनतेला वाटलं हा आपल्यातला साधा माणूस आहे, जनतेच्या सुखदुःखात असणारा माणूस आहे, कोणत्याही प्रकारचा कलंक नसलेला माणूस आहे, तर जनता आपल्याला साथ देईल. कारण मला जनतेचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी लहान असताना माझे वडील ऊसावर जात होते ऊस तोडायला. आज ती परिस्थिती जरी राहिली नसली तरी मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, कारण मला पास काढायला पैसे नव्हते कॉलेजला जायला. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाच्या जीवनात आलेल्या असतात. परंतु योगायोगाने वाडवडिलांच्या पुण्याने किंवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने थोडी परिस्थिती बरी झाली. म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळी काही नाही, मी सामान्यामध्येच मोडतोय. कारण आपल्याकडे कोणताही 2 नंबर धंदा नाही, कोणता व्यवसाय नाही. आणि माझ्या ही जिल्हा परिषद लढून निवडून येऊन मला कोणताही 2 नंबरचा धंदा करायचा नाही, कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही आणि कोणत्याही कॉन्ट्रॅक्टून कमिशन सुद्धा खायचं नाही.
त्याच्यामुळं मला त्याची फार चिंताच नाही. आणि मी निवडून नाही आलो किंवा आलो याची सुद्धा मला चिंता नाही, कारण मी पडलो म्हणजे सर्वसामान्य माणूस पडणार आहे. त्याच्यामुळे मला त्याची सुद्धा चिंता नाही. आणि तुम्ही स्वतःला पडू देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण सर्वसामान्य माणूस हा एकदा जिद्दीला पेटला की तो कोणाचाही नसतो, तो त्याच म्हणणं खरं करीत असतो. मग पैसेवाले पुढे उमेदवार किती असू द्यात, ज्यांच्याकडे आहेत त्यांचे पैसे घ्या. गणेश तातांनी सांगितलं मगाशी की तुम्ही पैसे घ्या आणि डबल वाढी येईल ती सुद्धा घ्या. 5-5 हजार वाटले तरी घ्या. आता मला सुद्धा वाटतंय त्यांनी 5 वाटले, आपण 10 वाटावे. तर 10 आणायचे कुठून हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यांच्याकडं वेगळ्या प्रकारची माया जमा झालेली, आपल्याकडे तसं काहीच नाही. मी आता परवा दिवशी माझे शेवटचे 2 गाळं कांद्याचे भरलेले आहेत. म्हणजे कांदा भरायचं आणि कांद्यावर निवडणूक लढवायची किंवा शेतीवर सामान्य माणसांनी लढवायची एवढी सोपी नाही. परंतु माझ्या मनातली एक जिद्द होती आणि तुमच्या सर्वांचा पाठिंबा होता म्हणून मी निवडणूक लढवतो. माझ्या बरोबर हे 2 उमेदवार आहेत. आता परिस्थिती अशी आहे का हे दोन्ही उमेदवार नौकी आहेत. मी जरी थोडे दिवस ग्रामपंचायतीमध्ये 5-25 वर्ष काम केलंय आणि आमच्या गावाला सुद्धा आतापर्यंत कधी जिल्हा परिषदेचा सदस्य झाला नाही आणि सविंद्याला कधी पंचायत समिती सदस्य मिळाला नाही, फाकट्याला कधी पंचायत समितीचा सदस्य मिळाला नाही. म्हणून आम्ही असं केलं की तिन्ही पण छोटे गाव 2 आणि एक मोठं गाव. लोक काय करतात, छोट्या गावांना मदत करतात नाही ती आता तुला कळत सुद्धा. कारण आतापर्यंत झालेले सदस्य पिंपरखेड, जांबूत आणि टाकळी जवळजवळ या 3 गावातले झाले. आमच्या इकडे कवठ्यातले पंचायत समिती सदस्य झाले, परंतु आतापर्यंत जिल्हा परिषदचं कधी आम्हाला सदस्यपद मिळालं नाही. म्हणून आम्ही गावाच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवायचं ठरवलं आणि मी 4 महिन्यापूर्वीच घोषित केलं. बाकीच्या उमेदवारांचं काय काय झालं, किती जणांनी किती पक्ष बदलले, रात्रीत उड्या मारल्या, दिवसा मारल्या आणि ज्याला शिवाय देत होते त्याच पक्षात परत जाऊन बसले. म्हणजे त्यांची फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच कारण आहे सत्ता निवडणूक लढवायची. आता इथे जास्त बोललो तर परत संध्याकाळची सभा आहे त्यांची सुद्धा, सांगता सभा, त्याच्यात ते बरंच काय बोलतील म्हणून मी काय बोलायचं शिल्लक ठेवतो. संध्याकाळी आमची सुद्धा कवठ्यामध्ये सांगता सभा आहे, त्यांच्या सभेला उत्तर द्यायला थोडं शिल्लक असलं पाहिजे. मग काय काय बोलायचं ते ठरवू. परंतु मी एवढंच आवाहन करीन, टाकळे हाजी पंचायत समिती गणात असेल किंवा सर्व गावातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतात. मी कोणाचाही नामोल्लेख केला नाही. त्याचं कारण असं की वर बसलेले जसे कार्यकर्ते आहेत तसे खाली बसलेले सुद्धा सर्वच कार्यकर्ते आहेत, उभे राहिलेले कार्यकर्ते आहेत आणि काही कार्यकर्ते पाठीमागे बसलेत. काहींना ऊन लागते म्हणून बसलेत, काहींना चोरून ऐकायचं म्हणून बसले. 2 प्रकार असतात त्याचे. दुसऱ्याची सभा ऐकाय आलेले सुद्धा काही कार्यकर्ते असतात. परंतु मी एवढंच सांगेन की पवित्रताई शेलार आणि मी या गणातून 3 नंबरचं बटन माझं आहे मशालीचं आणि 4 नंबरचं पवित्रताईचं. तुम्ही चांगल्या प्रकारचं भरघोस मतदान आम्हाला करावं आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की मी तुम्हाला अर्ध्या रात्रीला उपलब्ध असेल, तुम्ही कधीही मला फोन करा, तुमचा फोन पहिल्या रिंगला मी उचलला जाईल एवढी ग्वाही देतो. आणि उपस्थित आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन की मशाल चिन्हासमोरील बटन दाबून येत्या 7 तारखेला आम्हाला प्रचंड मतांनी विजय करा असं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद.